आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। आपण जर एकंदरीत पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेच्या सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे। आणि मुख्यतः आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आतापर्यंत पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता व चौथा तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे 5वा, 6वा आणि 7वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। एकंदरीत 7 हप्ते देण्यात आलेले आहेत। मुख्यतः पाहिलं तर 7वा हप्ता देण्यात आला आहे, 8वा हप्ता आता वितरित करण्यात येणार आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता 8वा हप्ता हा जमा होणार आहे आणि आता अखेर मुहूर्त ठरलेला आहे, अखेर आता वितरित होणार आहे। कधी होणार आहे एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। मुळात आता सर्वांना माहिती आहे महानगरपालिका, नगरसेवक, नगर परिषद ह्या ज्या निवडणुका होत्या ते झालेल्या आहेत, महानगरपालिकेचा सुद्धा झालेले आहेत। आता राहिल्या फक्त कोणत्या झडपीच्या ज्या निवडणुका आहेत त्या आता लवकरच सुरुवात होणार आहे। आणि या जो निवडणुकीच्या अगोदर जी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। आपण जर पाहिलं तर एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पाहिलं तर ही एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना वितरित केला जाऊ शकतो, तसेच मग शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता हे झडपी निवडणुकीच्या अगोदर येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। अशा पद्धतीने दोन्ही हप्ते हे मिळणार आहेत। तर नमो शेतकरी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते आपण पात्र असाल तर यासाठी आपण आपले खाते चेक करायचं आहे आणि हप्ता वितरित झाला तर व्हिडिओ सुद्धा बनवण्यात येईल। धन्यवाद।